नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? अगदी मस्त मजेत आहात ना? मजेत राहा, निवांत राहा, थोडासा अभ्यास करत राहा. तर या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 9वी मॅथमॅटिक्स पार्ट 2 या सब्जेक्टचा जो फर्स्ट चॅप्टर आहे त्याचा जो फर्स्ट प्रॅक्टिस सेट आहे तो बघणार आहोत. ओके, तर सर्वांनी व्यवस्थित प्रथम आपल्या जे काय वह्या पुस्तक असतील ती सोबत ठेवा. वही सोबत ठेवा, पेन जे काय असेल साहित्य लागणार असेल ते सोबत ठेवा. ठीक, चला आपण सुरुवात करूयात. तर जो प्रॅक्टिस सेटचा याचं जे बेसिक्स असतील, तुमच्या चॅप्टरचं नाव काय बघा, बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. भूमितीतल्या काही साधारण संकल्पना. भूमितीत काही ठराविक गोष्टी असतात जसे की पॉईंट म्हणजे बिंदू, लाईन म्हणजे काय, रेषाखंड म्हणजे काय, ओके, किरण म्हणजे काय, म्हणजे रे म्हणजे काय. तर या गोष्टी आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायच्यात. तर त्याचं जे डिस्टन्स कसं मेजर करायचं, अंतर म्हणजे काय नेमकं, ओके. तर त्याविषयी हा पहिला प्रॅक्टिस सेट आहे. त्याचं जे बेसिक जे असेल ते सगळं मी तुम्हाला तो क्वेश्चन सोडवताना सांगेन. तो व्यवस्थित लक्ष द्या. फर्स्ट क्वेश्चन काय बघा, फाइंड द डिस्टन्सेस विथ द हेल्प ऑफ नंबर लाईन गिवन बिलो. तर इथं एक संख्या रेषा दिलेली आहे. या संख्या रेषेच्या मदतीनं काही तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत, त्याचं अंतर विचारलं आहे, डिस्टन्स विचारले, ते तुम्हाला मिळवायचं आहे. ओके, तर बघा तुमच्याकडे पुस्तक असतील नसतील तरी पुस्तक सोबत ठेवा, कारण की पुस्तक लागणार आहेत आपल्याला. ओके, तर जो फर्स्ट क्वेश्चन आहे त्यातलं जे फर्स्ट आहे तुम्हाला डिस्टन्स विचारलं आहे, डिस्टन्स बी. आता हे कसं सॉल्व करायचं मी सांगतो तुम्हाला, व्यवस्थित लक्ष द्या. बघा काय विचारलं आहे, डिस्टन्स बीई. तर बी कॉर्डिनेट बघायचा. ही एक नंबर लाईन आहे. नंबर लाईनवर असे नंबर्स असतात. 0 हे पॉझिटिव्ह नंबर आणि इकडं हे निगेटिव्ह नंबर. आणि प्रत्येक नंबरला त्यांनी कॉर्डिनेट दिले, म्हणजे काहीतरी नावं दिले. जसं 0ला O म्हणलंय, 1ला A म्हणलंय, 2ला B म्हणलंय, 3ला C, 4ला D. तसंच इकडं मायनस संख्यांना सुद्धा -2ला J, -3ला K, -4ला P, त्या याप्रमाणे. तर आपल्याला डिस्टन्स बी आणि ई या दोन पॉईंट मधलं डिस्टन्स आपल्याला मेजर करायचं. आपण इथं जस्ट मोजून सुद्धा बघू शकतो. बी आणि डी मध्ये किती अंतर आहे बघा, 1 2 3. किती अंतर आहे, 3. ओके, आणि हे मॅथमॅटिकली कसं मांडायचं बघा, बीई, ह्या बीई मध्ये जी मोठी संख्या असेल ती पहिला आधी लिहायची, त्याचं कॉर्डिनेट आधी लिहायचं. बीचं कॉर्डिनेट आहे किंवा बीचा पॉईंट आहे 2 आणि ईचा पॉईंट आहे 5. तर यातलं मोठं काय आहे, 5. तर हे 5 आधी लिहायचं. मायनस डिस्टन्स म्हणजे अंतर म्हणजे फरक असतो, तो असतो डिफरन्स. तो काय असतो, डिफरन्स. आणि डिफरन्स म्हणजे वजाबाकी आली. ओके, तर 5 मायनस बीचा कॉर्डिनेट, जो लहान कॉर्डिनेट आहे तो, सो बीचा कॉर्डिनेट 2 आहे, 5 मायनस 2 करायचं. सो ह्याचं युनिट आलं 5 वजा 2 3 युनिट्स. ह्याचं आन्सर आलं 3 युनिट्स. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला इथं सगळे आन्सर काढायचे आहेत. ओके, 1 बाय 1 आपण सगळे फाइंड आउट करूयात. दुसरं बघा, सेकंड, डिस्टन्स जे कॉमा ए किंवा जे ए म्हणू आपण. सोपं आहे. तर तुम्ही सांगा मला बघा, जे आणि ए, जे पॉईंट बघा इथं आहे, ए पॉईंट बघा इथं आहे. यातलं मोठं कोण आहे, निगेटिव्ह नंबर तर लहान असतात, पॉझिटिव्ह नंबर मोठा आहे. सो 1 मोठा आहे. मायनस जेचे कॉर्डिनेट आहेत -2, त्याला चिन्हासहित इथं घ्यायचा. बघा एचा मोठा कॉर्डिनेट पुढे घेतला, मायनस दुसऱ्याचं कॉर्डिनेट आहे -2, सो त्याचा चिन्हासहित -2 कॉर्डिनेट घेतला. तर आपल्याला माहिती आहे हा 1 ॲज इट इज, आणि मायनस मायनस प्लस होतं, मायनस मायनस प्लस, मायनस इंटू मायनस प्लस असतं. सो मायनस मायनस +2. सो याचं आन्सर आलं 3 युनिट. आणि हे तुम्ही इथं मोजून सुद्धा चेक करू शकता. बघा जे आणि ए मध्ये किती अंतर आहे बघू, 1 2 3 युनिट. समजलं? हे लक्षात ठेवा, मोठं कॉर्डिनेट आधी मायनस त्यानंतरचं कॉर्डिनेट. समजलं? ओके, नेक्स्ट थर्ड बघा, डिस्टन्स PC. ठीक आहे, बघा पी कुठं आहे, इथं आहे. सी कुठं आहे, इथं आहे. सो मोठा कोण आहे, -4 की 3, ऑब्विसली 3 मोठा आहे इथं. ओके, पॉझिटिव्ह आहे. 3 मायनस ह्याचं कॉर्डिनेट आहे -4. सो इथं आन्सर येणार 3 मायनस मायनस प्लस 3 + 4, इट विल बी 7 युनिट. ओके, सो मोजून सुद्धा बघू शकता, 1 2 3 4 5 6 7. PC मध्ये 7 युनिटचा डिस्टन्स आहे. ओके, नेक्स्ट फोर्थ, चौथं बघा, डिस्टन्स JH. डिस्टन्स J, H. चला JH कुठं आहे बघा, J इथं आहे, H इथं आहे. तर आपल्याला इथं काय करायचं आहे, डिस्टन्स काढायचं. सोपं आहे, लगेच कळते. 1 युनिटचा तिथं डिस्टन्स आहे, अंतर आहे. पण मग सांगितल्याप्रमाणे रूल न जायचं. मोठी संख्या यातली कोणती, कोण सांगेल मला, -2 की -1. तर -1 मोठे आहे ना. जसं जसं आपण संख्या रेषेवर बघा, संख्या रेषेवर या डायरेक्शननं जातो, या दिशेनं जातो, तसं तसं त्या संख्या रेषेवरचे जे पॉईंट किंवा जे अंक असतात ते वाढत राहतात, त्याची किंमत वाढते. म्हणजे याच्यात -1 हा मोठा आहे -2 पेक्षा.
वजा 1 पेक्षा वजा 2 पेक्षा वजा 1 हा मोठा आहे. इथं काय समजलं तुम्हाला, संख्या रेषेवर जसं जसं तुम्ही इकडे असं उजव्या बाजूला जाल, राईट साईडला जाल, तसे संख्येची किंमत वाढते. सो वजा 1 हा इथं मोठा आहे. सो आधी इथं तुम्हाला वजा 1 लिहावा लागेल. सो आधी इथं वजा 1 लिहा, वजा, आणि लहान जे आहे ना याचं कॉर्डिनेट मोठा आहे ते आधी लिहिलं, मायनस दुसऱ्याचं कॉर्डिनेट -2. सो उत्तर काय येणार, -1 -2. आता आपल्याला माहिती आहे बघा, वेगळी चिन्ह आली बेरीज वजाबाकी करताना, अधिक वजा आपण काय करतो, वजा बाकी करून मोठ्या संख्येत चिन्ह देतो. अधिक वजा नाही, हे वजा अधिक आहे. सो वजा 1 अधिक 2 आहे बघा, वजा 1 वजा अधिक 2, वजा अधिक काय करतो आपण, वजा बाकी करून मोठ्या संख्येचं चिन्ह. हा नियम व्यवस्थित लक्षात ठेवा. जेव्हा भिन्न चिन्हे असतील तर नियम लिहितो मी, भिन्न चिन्हे असतील तर भिन्न चिन्हे असतील तर हे सगळं बेरीज वजाबाकीसाठी वजाबाकी करून मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. ओके, जेव्हा भिन्न म्हणजे वेगवेगळी. सो वेगवेगळी चिन्ह आहेत का, वजा अधिक आहे किंवा लक्षात ठेवा, वजा अधिक वजाबाकी करून मोठ्या संख्येत चिन्ह. वजाबाकी करताना आपण मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करतो. 2तनं 1 गेला 1 आणि मोठी संख्या 2 आहे त्याचं चिन्ह अधिक, म्हणजे याचं उत्तर आलं 1 युनिट. किंवा इथं चेक करू शकता आपण, जे आणि एच मध्ये किती अंतर आहे, 1, फक्त 1 युनिटचं अंतर आहे. ओके, आय होप तुम्हाला समजत असेल. हे नसेल समजत तर पुन्हा हे व्यवस्थित बघा. नेक्स्ट बघा, डिस्टन्स ऑफ KO. ओके, चला बघूयात आता. के कुठं आहे बघा, -3. ओ किती आहे, 0. कोण सांगेल ह्यातलं मोठं कोण आहे, -3 मोठा की 0 मोठा? 0 मोठा ऑब्वियसली, तो संख्या रेषेवर इकडे आहे, त्याच्या उजव्या बाजूला आहे. सो 0 मोठा मायनस हे -3. सो यातलं अंतर आलं 0 -3. शून्यात 3 मिळवले किंवा 3त 0 मिळवले तरी 3च राहिलं. सो याचं उत्तर आलं 3 युनिट. ओके, सोप्पा आहे, अवघड नाही याच्यात काय. इथं सुद्धा तुम्ही चेक करू शकता के मधनं 1 2 3. नेक्स्ट 6 आहे डिस्टन्स OE. O, E. O कुठं आहे, हा. E कुठं आहे, इथं. तर लगेच कळते 5 अंतर आहे, तरी सुद्धा आपण फाइंड आउट करूयात बघा. हां, मोठं कॉर्डिनेट आहे 5 मायनस लहान कॉर्डिनेट आहे 0. 5 - 0 5तनं 0 वजा केले तरी 5च राहतात. सूत्र आलं 5 युनिट. नेक्स्ट आहे डिस्टन्स PJ. P आणि J मधलं अंतर काढायचं आपल्याला. सो P कुठं आहे बघा, इथं. J कुठं आहे, इथं. यातलं मोठी संख्या कोणती आहे, -2. जसं इकडं जाल तसं मोठं. सो -2 यातला मोठा आहे. सो -2 आधी मायनस डिस्टन्स काढताना मायनस करायचं आणि त्याचं कॉर्डिनेट Pचं कॉर्डिनेट -4. सो हे आलं -2 -4. हां, परत हा नियम वापरा. चिन्हे भिन्न चिन्हे असतील तर वजाबाकी करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. वेगवेगळी चिन्ह आहेत किंवा वजा अधिकला वजाबाकी करून मोठ्या संख्येत चिन्ह, वजा अधिक वजा मोठ्या संख्येत चिन्ह द्या. 4तनं 2 गेले, 2 राहिले, मोठी संख्या 4 आहे त्याचं चिन्ह अधिक. किंवा एक लक्षात ठेवा, डिस्टन्स हे नेहमी पॉझिटिव्हच येतं. डिस्टन्स हे नेहमी पॉझिटिव्ह असतं. तर नियम व्यवस्थित लक्षात ठेवा. डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. हे सायन्समध्ये कळेल. डिस्टन्स हे स्केलर क्वांटिटी आहे. ओके, सो डिस्टन्स अंतर नेहमी धन असतं, त्यामुळे हे उत्तर धनच येतं, एवढं लक्षात ठेवा. आणि नियमानुसार गेला तरी तेच येणार आहे ते. ठीक आहे, चला हे कितवं झालं, 7वं आणि लास्ट 8वं. ते काय बघा, डिस्टन्स QB. ओके, सो QB बघा, Q पॉईंट कुठं आहे, इथं. B कुठं आहे, इथं. मोठा कोण, -5 की 2? ऑब्विसली 2 मोठा. 2 अधिक 2 वजा -5. Qचा आहे -5. सो 2 - +5 = 7 युनिट. समजलं? तर हे असा हा प्रश्न होता, क्वेश्चन 1. ओके, तर हा व्यवस्थित काळजीपूर्वक लिहून घ्या.
चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. बघा प्रश्न काय आहे. इफ द कॉर्डिनेट ऑफ ए इज एक्स अँड बी इज वाय देन डिस्टन्स ए बी. एचं कॉर्डिनेट आहे एक्स आणि बीचं कॉर्डिनेट आहे वाय. तर आपल्याला ए आणि बीचा डिस्टन्स काढायचं. तर सोपं आहे बघा. इथं काय असणार आहे, ए आणि बीचे जे काय एक्स आणि वायचे तुम्हाला इथं व्हॅल्यू दिलेले आहेत. बघा फर्स्ट एक्स इज इक्वल टू दिलाय, एक्स इज इक्वल टू 1 अँड वाय इज इक्वल टू 7. एक्स इज इक्वल टू 1, वाय इज इक्वल टू 7. आणि डिस्टन्स ए बी काढायला सांगितलं आणि ए बीची कॉर्डिनेट आहेत एक्स आणि वाय. सोपं मग सारखंच करायचं. देअरफॉर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू, मोठं कोण आहे, बीचं कॉर्डिनेट आहे वाय, त्याची किंमत दिली आहे 7. मोठं 7 आहे ना, मोठी संख्या आधी 7 मायनस मायनस लहान संख्या नंतर 1. सो किती आलं 6 युनिट. ओके, अगदी सोपं आहे. चला पुढचं बघा. सेकंड, x is equal to 6, x is equal to 6 and y is equal to minus 1, sorry y is equal to minus 2. चला हे काढू. डिस्टन्स ए बी, मोठी संख्या आधी घ्या 6, ओके, मायनस मायनस 2, चिन्ह सहित घ्यायचं. 6 मायनस मायनस प्लस, सो 6 प्लस 2 8 युनिट. ओके, नेक्स्ट थर्ड. चला थर्ड बघा. 1 2 3. थर्ड काय, x इज इक्वल टू -3, y इज इक्वल टू 7. x इज इक्वल टू -3, y इज इक्वल टू 7. सांगा डी. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू, मोठी संख्या y इथं 7 आहे ना, सो 7 मोठं मायनस -3. बघा मोठी संख्या आधी मायनस दुसरं कॉर्डिनेट 7 मायनस -3. सो 7 मायनस मायनस प्लस 3, 7 प्लस 3 10 युनिट. ओके, आता नेक्स्ट पुढचं. यातलं तिसरं. नेक्स्ट फोर्थ. यार x इज इक्वल टू -4 and y is equal to -5. फाइंड आउट करूयात. डिस्टन्स ए बी, मोठं कोण आहे इथं -4 की -5 बघा आपल्याला इथं कळेल. -4 इकडे येणार ना उजव्या बाजूला, सो उजव्या बाजूला जसं जसं झालं तसं मोठी संख्या म्हणजे हे -4 -5. सो हे किती येईल, खाली सोडवतो. -4 मायनस +5. आणि आपल्या या नियमानं भिन्न चिन्ह असतील तर वजाबाकी करून मोठ्या संख्येचे चिन्ह, वेगळे चिन्ह आहेत वजाबाकी करा. 5 4 गेला, 1 राहिला, मोठी संख्या प्लस आहे त्याचं चिन्ह. सो 1 युनिट उत्तर आलं याचं. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 1 युनिट. ओके, चला नेक्स्ट काय बघा. 4 झालं. फिफ्थ. एक मिनिट, इकडं काय झालं. x is equal to -3 and y is equal to -6. So therefore distance AB, मोठी संख्या -3 की -6, ऑब्वियसली -3 मोठा तो या बाजूला येतो. ओके, -3 इकडे -6 इकडे कुठे येईल. सो -3 -6, सो याचा येणार -3 मायनस +6, सो इट विल बी 3 युनिट. सो डिस्टन्स ए बी मिळाला तुम्हाला 3 युनिट. ओके, नेक्स्ट आहे x इज इक्वल टू 4, y इज इक्वल टू -8. x इज इक्वल टू 4, y इज इक्वल टू -8. सो देअरफॉर डिस्टन्स ए बी, सो कोणती मोठी संख्या -8 की 4, ऑब्वियसली 4 मायनस -8. सो 4 मायनस +8, सो हे आलं 12 युनिट्स. डिस्टन्स ए बी. ओके, तर असं हे सेकंड क्वेश्चन आहे. हा सुद्धा व्यवस्थित पॉज करून लिहून घ्या. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. काय थर्ड क्वेश्चन बघा. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड विच ऑफ द पॉइंट इज इन बिटवीन अदर टू अँड इफ द पॉइंट्स आर नॉट कोलिनियर देन स्टेट सो. ओके, याचा अर्थ काय, तर एक लाईन असेल. सपोज मी त्याचा एक बेसिक तुम्हाला आधी सांगतो. हे बघा, सपोज ही एक लाईन आहे किंवा पॉइंट सेगमेंट घेऊयात. एक सेगमेंट आहे, रेषाखंड आहे. इथं ए बी आणि सी
ओके, ए बी सी असे 3 पॉईंट आहेत. मी म्हणतो ए बी हे डिस्टन्स आहे 7, बी सी हे डिस्टन्स आहे 5 युनिट्स, हे आहे 7 युनिट्स. तर टोटल ए सी हे डिस्टन्स किती येणार, हे येणार 7 + 5, 7 + 5 म्हणजे 12 युनिट्स येणार. बरोबर. आता हे जर मला डिस्टन्समध्ये मांडायचं असेल तर मी हे कसं मांडेन, हे याला म्हणेल डिस्टन्स ए बी, याला म्हणेल डिस्टन्स बी सी आणि याला म्हणेल डिस्टन्स ए सी. तर याच्यावरून तुम्हाला असं समजतंय की हे जे मोठं जे डिस्टन्स ए बी ए सी आहे हे ह्या ए बी मधलं अंतर आणि बी सी मधलं अंतर ह्या दोघांची बेरीज आहे. आता ह्यांच्यातला बिटवीन पॉईंट कोणता हे कसं काढायचं, तर खूप सोपं आहे बघा. पहिला तुम्हाला कोणतं मोठं आहे ते काढायचं. आता तुम्हाला कळते की ए सी हा मोठा आहे, ए बी आणि बी सीची बेरीज केली की ए सी मिळते. म्हणजे तुम्हाला ह्या दोघांची बेरीज केली की हा मोठा मिळतोय, मोठे युनिट मिळते. बरोबर, किंवा मोठी ती अखंड रेषा मिळते तुम्हाला. तर ह्या दोघांमध्ये जो कॉमन पॉईंट आहे तो बघायचा. कोण कॉमन पॉईंट आहे बघा, इथं ए आहे बी आहे, इथं बी आहे सी आहे. दोघांमध्ये कॉमन पॉईंट कोण आहे, कॉमन पॉईंट कोणता आहे, बी. बी कॉमन आहे ना, हा जो बी असतो तो हा ह्या दोन पॉईंटच्या बिटवीन पॉईंट. समजलं. जो कॉमन पॉईंट येईल, जे दोन लहान असतील, जे दोन लहान आहेत त्या दोन लहानांचा जो कॉमन पॉईंट आहे त्याला आपण बिटवीन पॉईंट म्हणतो. सो देअरफॉर पॉईंट बी इज इन बिटवीन पॉईंट ए अँड सी. ए आणि सी मधला तो इन बिटवीन पॉईंट आहे. समजलं हे. ओके, ठीक आहे. आता ते 3 पॉईंट कोलिनियर कधी असतील, जेव्हा या पद्धतीने असतील. म्हणजे दोन लहानांची बेरीज एका मोठ्या एवढी असेल. म्हणजे हा डिस्टन्स ए बी अधिक डिस्टन्स बी सी बरोबर डिस्टन्स ए सी असं असेल तरच हे 3 पॉईंट कोलिनियर आहेत. म्हणजे ए बी सी एकाच रेषेवर. कोलिनियरचा अर्थ एक रेषीय आणि नॉन कोलिनियरचा अर्थ नॉट कोलिनियर. नॉन कोलिनियर हे पण लिहितो, त्याचा अर्थ असतो नैक रेषीय, म्हणजे एका रेषेवर नसलेले, नैक रेषीय. ओके, समजलं. तर जर तीन पॉईंट कोलिनियर हवे असतील तर हे या पद्धतीने आलं पाहिजे. म्हणजे ह्या दोघांची बेरीज तिसऱ्या एवढी त्या मोठ्या एवढी आली पाहिजे. इथे येते ए बीचं 7 आहे अधिक बी सीची 5 आहे म्हणून ए सीची 12 आहे. सो 7 अधिक 5 12 बरोबर 12. LHS = RHS येते. तर आपल्याला हे पहिला चेक करायचं आहे. आणि हे जर नसेल तर ते जे पॉईंट आहेत ते नॉट कोलिनियर आहेत ते आपल्याला तिथं सांगायचं, नॉन कोलिनियर म्हणून सांगायचं. कळालं तुम्हाला. हे बेसिक सुद्धा इथंच असू देत. मी काय करतो, इथून क्वेश्चन त्याचं ते जे काय आपल्याला सोडवायचं ते बघतो. ओके, सो त्यांनी पहिला दिलं आहे, हे तुम्हाला कळालं असेल आता. ओके, कोलिनियर कधी, जेव्हा LHS = RHS येईल. म्हणजे दोन लहानांची बेरीज तिसऱ्या मोठ्या एवढ्या येईल तेव्हा. सो डिस्टन्स PR बरोबर 7. त्यानंतर डिस्टन्स PQ = 10 आणि डिस्टन्स QR = 3 असं दिलंय ते. ओके, तर मग सांगितलं दोन जे लहान आहेत ते घ्यायचे. दोन लहान हिअर, दोन लहान कोण आहेत 7 आणि 3. म्हणजे डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स QR बरोबर मोठा घ्यायचा. डिस्टन्स मोठा हा आहे PQ. बघूयात बेरीज करू. PRचा आहे 7 प्लस QRचा आहे 3 PQ आहे 10. 7 + 3 10 = 10. म्हणजेच LHS = RHS. म्हणजे हे 3 पॉईंट कोलिनियर आहेत. ओके, ते पहिला स्टेट करू. देअरफॉर पॉईंट PQ आणि तिसरा पॉईंट R आहे. R कोलिनियर पॉईंट्स, एक रेषीय पॉईंट्स आहेत, कोलिनियर पॉईंट. आणि आपल्याला त्याचा बिटवीननेस पण विचारलाय, कोण त्याच्या बिटवीन आहे. तर आपल्याला कळते बघा, मी मगाशी सांगितलं बिटवीन कॉमन पॉईंट असतो. दोन लहान मधला कॉमन पॉईंट, ह्या दोघांमधला लहान, ज्यांची बेरीज केली त्यातला कॉमन पॉईंट. कोणाकोणाची बेरीज केली, PR आणि QRची. ह्यात कॉमन कोण दिसतोय, R. इकडे PR आहे, इकडे QR आहे, त्यात R दोघांच्यात आहे ना. सो कॉमन पॉईंट R जो असेल तो इन बिटवीन असेल. ओके, सो देअरफॉर पॉईंट R इज इन बिटवीन पॉईंट P अँड Q. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. हे सोपं आहे, हे याचं बेसिक आहे, हे पण व्यवस्थित समजून घ्या. चला नेक्स्ट बघूयात. सेकंड त्यातलं डिस्टन्स. आता मी थोडंसं लहान अक्षर काढेन. ओके, आणि डिस्टन्स RS =
8, distance ST is equal to 6, distance RT is equal to 4. ओके ठीक. मग सांगितलं तसं करायचं. दोन लहानांची बेरीज करायची. कोण लहान दिसतात हे 6 आणि 4 त्यांची बेरीज करायची. डिस्टन्स ST इज प्लस डिस्टन्स RT इज इक्वल टू मोठा जो आहे डिस्टन्स RS. ओके ST किती आहे 6 प्लस RT किती आहे 4 इज इक्वल टू RS किती आहे 8. 6 आणि 4 10 इज इक्वल टू 8. सो 10 बरोबर 8 असतं का? नाही, 10 म्हणजे 10च. सो LHS इज नॉट इक्वल टू RHS. LHS RHS एक आलं नाहीत. ओके त्यामुळं हे 3 पॉईंट कोलिनियर नाहीत. मग काय सांगितलं 3 पॉईंट कोलिनियर जर पाहिजे असतील तर हे असं यायला पाहिजे. सो पॉईंट R, S, S and T आर नॉट कोलिनियर. हे कोलिनियर नाही. ओके एवढं फक्त सांगायचं. नेक्स्ट थर्ड बघूयात. डिस्टन्स AB. डिस्टन्स AB इज इक्वल टू 16. Then distance CA is equal to 9 and distance BC is equal to 7. ओके सो बघा इथं मला सांगितलं तसं दोन लहानांची बेरीज करू. डिस्टन्स CA प्लस डिस्टन्स BC इज इक्वल टू डिस्टन्स AB. चेक करू. CA आहे 9 प्लस BC आहे 7 बरोबर. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह नेहमी लिहायचं. 9 प्लस 7 AB आहे 16. सो 9 7 16 बरोबर 16. सो LHS इज इक्वल टू RHS. म्हणजेच हे 3 पॉईंट कोलिनियर आहेत. मग मिडल पॉईंट सांगूयात आपण. पहिला आपण कोलिनियरिटी दाखवू. पॉइंट्स A, B and C आर कोलिनियर. आणि त्यांच्यातला मधला कसा ओळखायचा? मिडल पॉईंट. ह्यांच्यातला कॉमन CA आणि BC मध्ये कॉमन कोण आहे? C. सो देअरफॉर पॉइंट C इज इन बिटवीन पॉइंट A अँड B. पॉइंट C हा कॉमन आहे A आणि B मध्ये. ओके नेक्स्ट चला आगे बढ़ो. फोर्थ काय बघा. डिस्टन्स LM इज इक्वल टू 11. नेक्स्ट डिस्टन्स MN इज इक्वल टू 12. डिस्टन्स NL इज इक्वल टू 8. एका प्रोसिजरनं जायचं. लहान कोण कोण आहेत? 11 आणि 8. हे तर चुकलेलंच आहे, हे सरळच कळतं. हे 11 12 आणि 8. सो डिस्टन्स LM प्लस डिस्टन्स NL इज इक्वल टू डिस्टन्स मोठा MN. हे जाग्यावर कळतं आपल्याला. हे LM आहे 11 अधिक हे आहे 8 आणि हे आहे 12. 11 आणि 8 19 बरोबर 12 नसतं. सो LHS इज नॉट इक्वल टू RHS. Therefore points L, M and N are not collinear. हे कोलिनियर पॉइंट्स नाहीत. तर अशा पद्धतीनं आहे. ओके अजून ह्याच्यात 2 आहे 5th आणि 6th आहेत. पहिला काय करा, हे व्यवस्थित पॉज करून लिहून घ्या. नंतर मी हा क्वेश्चन इरेज करतो किंवा हे एवढे इरेज करतो आणि त्या ठिकाणी आपण ते 2 सोडवूयात. ठीक आहे चला हे पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या. आता याच्यात अजून एक आपल्याला हे फक्त आपण लिहिलंय पॉईंट PQR आर कोलिनियर पॉईंट. त्यानंतर पॉईंट R इज इन बिटवीन P अँड Q. हे दाखवतात कसं? तर हे असं दाखवतात बघा. R मध्ये आहे ना, तर इथं असं लिहिलं जातं. म्हणजेच P डॅश R त्याच्यामध्ये डॅश Q हे असं लिहिलं जातं. PRQ. ह्याचा इन बिटवीननेस हे तर नॉट कोलिनियरच आहे. ह्याचा इन बिटवीननेस कसं दाखवणार? ह्याचा इन बिटवीननेस असं दाखवणार A डॅश त्याच्यामध्ये कोण आहे? C डॅश B. ओके नेक्स्ट हे तर नॉन कोलिनियरच आहे. ओके चला हे नेक्स्ट शेवटची 2 राहिलेली या क्वेश्चन मध्ये ती बघूयात.
बघा इथं काय काय दिलं आहे, XY इज इक्वल टू 15, YZ इज इक्वल टू 7 आणि XZ इज इक्वल टू 8. सो आपल्या प्रोसिजरनं जायचं इथं सांगा जे दोन लहान आहेत त्यांची बेरीज करा. डिस्टन्स YZ प्लस डिस्टन्स XZ इज इक्वल टू डिस्टन्स XY. YZ किती आहे 7 प्लस XZ किती आहे 8 इज इक्वल टू XY किती आहे 15. 7 प्लस 8 15 इज इक्वल टू 15. So LHS is equal to RHS. Okay, so therefore points सांगा X, Y, Z are collinear and between कोण आहे पॉइंट यांच्यातला कॉमन कोण कॉमन आहे, एक YZ आणि XZ मध्ये कोण कॉमन आहे Z. पॉइंट Z इज इन बिटवीन X and Y. याला कसं लिहिणार, therefore X dash Z dash Y असं लिहायचं. ओके, नेक्स्ट लास्ट यातला डिस्टन्स DE इज इक्वल टू 5, डिस्टन्स EF इज इक्वल टू 8 and distance DF is equal to 6. ओके, सो हे पण सेम करायचं. याच्यात लहान कोण कोण आहे त्यांची बेरीज, हे आणि हे दोघं लहान आहेत. सो देअरफॉर डिस्टन्स DE प्लस डिस्टन्स DF इज इक्वल टू डिस्टन्स EF. DE किती आहे 5 प्लस DF किती आहे 6 इज इक्वल टू EF किती आहे 8. 6 प्लस 5 11 इज इक्वल टू 8. सो LHS इज नॉट इक्वल टू RHS. 11 बरोबर 8 नसतं. देअरफॉर सांगा, देअरफॉर इथं काय म्हणणार, पॉइंट्स D, E, F आर नॉट कोलिनियर. हे कोलिनियर नाहीत. ओके, तर असा हा क्वेश्चन 3 होता. ठीक आहे, तर पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या. ओके, हा क्वेश्चन बघूयात आता. ऑन अ नंबर लाईन, फोर्थ क्वेश्चन आहे. ऑन अ नंबर लाईन पॉइंट्स ABC are such that distance AB is equal to 10, distance CB is equal to 8. Find distance AB considering all possibilities. तर ज्या काही शक्यता असतील ह्या दोन पॉईंट्स किंवा ह्या दोन सेगमेंट्स पासून रेष बनण्याच्या, त्या सगळ्या पॉसिबिलिटीज घ्यायच्यात आपल्याला. ओके, तर बघूयात. बघा पहिली पॉसिबिलिटीज मी इथं ड्रॉ करतो. आता ABC असे पॉईंट आहेत. तर पॉसिबिलिटीज काय होऊ शकतात, एक तर A पॉईंट असा, B पॉईंट असा आणि C पॉईंट असा असेल. ओके, बरोबर. हां, AC किती आहे, हे पूर्ण 10 आहे, हे एवढं आहे 10. CB म्हणजे हे एवढं, हे किती आहे 8. ओके, तर आपल्याला इथं AB काढायचं आहे. ओके, हे आधी पॉसिबिलिटीज लिहूयात आपण. ही एक शक्यता असेल. त्यानंतर असं पण असू शकतं, A पॉईंट इथं, C पॉईंट इथं आणि B पॉईंट इथं. बघा, ABC किंवा ACB असं असू शकतो. AC किती आहे, AC आहे 10 आणि CB आहे 8. तर ह्या दोन शक्यता इथं असू शकतात. ओके, तर आपल्याला हे AB आता इथं काढायचं. इथं हे एवढं AB आपल्याला काढायचं, काढू शकतो. तर पहिल्या पॉसिबिलिटीसाठी काढूयात. ओके, हिअर मला सांगा, हे जे टोटल आहे AC इथं काय आहे, हिअर फॉर म्हणून A डॅश B डॅश C साठी AC बरोबर AB प्लस BC असणार. इथं काय असणार, A डॅश B डॅश C म्हणजे A नंतर B नंतर C असेल. तर हा जो टोटल AC आहे हा कशापासून तयार होतोय, AB अधिक BC पासून. म्हणजेच डिस्टन्स AC हा तयार होईल डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC पासून. सो AC ची किंमत आहे 10 बरोबर डिस्टन्स AB काढायचा आहे, डिस्टन्स AB तसंच लिहूयात, अधिक डिस्टन्स BC आहे 8 जो मिळवायचा आहे तो तसंच ठेवा त्या बाजूला. डिस्टन्स AB बरोबर हा इकडचा 10 आधीचा, हा अधिक 8 इकडे आला वजा 8 झाला 10. बघा, अधिक 8 इकडे आला वजा 8, 10 ने 8 गेले 2 राहिले. सो डिस्टन्स AB, देअरफॉर डिस्टन्स AB बरोबर 2 बरोबर डिस्टन्स AB म्हणजेच डिस्टन्स AB बरोबर 2. ओके, तर ही पहिली पॉसिबिलिटी आहे. तशीच इथं दुसरी पॉसिबिलिटी लिहितो. तुम्ही एका खाली एक लिहा. दुसरी शक्यता,
दुसरी शक्यता काय घेतलेली आपण ए डॅश बी सी डॅश बी, ए नंतर सी नंतर बी. सो हिअर फॉर ए डॅश सी डॅश बी. सो इथं काय असणार, डिस्टन्स ए बी इज इक्वल टू डिस्टन्स ए सी प्लस डिस्टन्स सी बी. इथं लक्षात येईल ह्या पूर्ण ए बीचं जे अंतर आहे हे ए सीचं आणि सी बीची बेरीज आहे. सो ए बी मिळवायचं आहे आपल्याला, तसंच ठेव्यात. आणि ए सी किती आहे आपल्याकडं 10 इथं दिलं आहे क्वेश्चनमध्ये, आणि सी बी किती आहे 8. ए सी आहे 10 अधिक सी बी आहे 8. सो डिस्टन्स ए बी यू विल गेट 10 + 8 18. ओके, समजलं. युनिट्स, ते युनिट्स लिहा. ठीक, समजलं हा क्वेश्चन. हा सुद्धा व्यवस्थित पॉज करून लिहून घ्या. चला इथं बघा 5th क्वेश्चन. पॉइंट एक्स वाय झेड आर कोलिनियर सच दॅट एक्स वाय बरोबर 17 आणि वाय झेड बरोबर 8 आणि एक्स झेड काढत. इथं सुद्धा सेम 2 पॉसिबिलिटीज येणार. कुठल्या 2 पॉसिबिलिटीज बघा. एक पहिली पॉसिबिलिटीज येणार एक्स डॅश वाय डॅश झेड, ही पहिली पॉसिबिलिटी येणार. मला सगळं काढू देत रेश. ओके, अशी एक्स वाय किती आहे 17 आणि वाय झेड किती आहे 8 आणि तुम्हाला एक्स झेड काढायचं आहे. आपण काढू शकतो, आधी आपण लिहून घेऊयात. दुसरी पॉसिबिलिटी काय येणार बघा. एक्स झेड आणि हे वाय झेडमध्ये घेऊन. ओके, सो इथं एक्स झेड मिळवायचा आहे. एक्स वाय हा पूर्ण दिला आहे. हा एक एक्स वाय किती आहे 17 बघा इथं, एक्स वाय 17 आणि वाय झेड हा किती आहे, हा त्यातला 8. दोन्ही पॉसिबिलिटीज काढू, त्यासाठी काढूयात. सो हिअर फॉर एक्स कॉमा वाय कॉमा झेड, हे कसं लिहायचं, एक्स कॉमा वाय कॉमा झेड कॉमन आहे, एक्स डॅश वाय डॅश झेड कॉमन आहे, एक्स डॅश वाय डॅश झेड असं लिहायचं आहे. ठीक, सो देअरफॉर मला सांगा ह्या टोटल एक्स झेडचं डिस्टन्स हे डिस्टन्स एक्स वाय अधिक डिस्टन्स वाय झेड एवढं असेल. ओके, सो एक्स झेड इज इक्वल टू, एक्स झेड किती आहे आपल्याला माहीत नाही, एक्स झेड काढायचं आहे. एक्स वाय किती आहे 17 प्लस वाय झेड किती आहे 8. सो डिस्टन्स एक्स झेड विल बी 17 + 8, 17 अधिक 8 15 25. ओके, 25 युनिट्स. 15 आणि 1 25. ठीक आहे. नेक्स्ट हिअर फॉर एक्स डॅश झेड डॅश वाय, एक्स नंतर झेड नंतर वायसाठी. ह्याच्यासाठी कसं काढणार, सेम एक्स आणि वायचं जे डिस्टन्स असेल ते एक्स झेड आणि झेड वायची बेरीज असेल. डिस्टन्स एक्स वाय इज इक्वल टू डिस्टन्स एक्स झेड प्लस डिस्टन्स झेड वाय. ओके, सो एक्स वाय किती आहे 17, त्याची किंमत ठेवा. एक्स झेड माहीत नाही तसंच ठेवा. सो आणि झेड वाय किती आहे 8. सो 17 ॲज इट इज, हे 8 इकडं आलं वजा झालं आणि डिस्टन्स एक्स झेड. ओके, 17तनं 8 गेले किती राहिले 9. सो 9. सो डिस्टन्स एक्स झेड, देअरफॉर डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू 9. सो 2 उत्तरं मिळतात तुम्हाला. एक मिळते 25 आणि एक मिळते 9. तसंच इकडं पण एक मिळते 2, एक मिळते 18. ओके, ठीक आहे. तर हा सुद्धा प्रश्न व्यवस्थित लिहून घ्या पॉज करून. ओके, ठीक आहे. 6th क्वेश्चन बघा. स्केच प्रॉपर फिगर अँड राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. इथं काही क्वेश्चन्स दिलेत, ह्याच्या आकृत्या काढायचे आहेत तुम्हाला आणि जे काय क्वेश्चन विचारलं असेल म्हणजे तुम्हाला फाइंडिंग विचारलं असेल ते सुद्धा इथं मिळवायचं. सोपं आहे बघा. इथं ऑलरेडी तुम्हाला सांगितले ए डॅश बी डॅश सी. याचा अर्थ सपोज तुम्ही जर सेगमेंट काढला तर पट्टीनं काढा तुम्ही व्यवस्थित. ए देन बी येणार, त्यानंतर सी येणार. ओके, आता इथं आपण त्याचे मेजरमेंट पण लिहूयात. लेंथ ए सी आहे 11, ए सी म्हणजे हा पूर्ण हा एवढा आहे 11. त्यानंतर बी सी आहे 6.5, हा एवढा आहे 6.5 आणि ए बी मिळवायचा आहे. सो सोपं आहे. सो हिअर लेंथ, आता डिस्टन्सला आपण लेंथ पण म्हणू शकतो एल, असं स्मॉलमध्ये एल काढायचं. डिस्टन्स ए सी बरोबर येणार ह्या पूर्ण हा जो हे 2 टोक आहेत त्याचं अंतर म्हणजे ए बी अधिक बी सी. लेंथ ए बी अधिक लेंथ बी सी. ए सी आहे 11, ए बी मिळवायचा आहे, लेंथ ए बी काढायचा आहे, अधिक बी सी आहे 6.5. सो लेंथ ए बी जे मिळवायचं ते एका बाजूला तसंच ठेवा.
11 आणि 6.5 इकडं मायनस होणार, -6.5. सो 11 - 6.5 किती, 11.0 आणि 6.5. पॉईंट खाली पॉईंट घ्यायचा, इथं पॉईंट नंतर इथं संख्या नाही त्यामुळे 0 घेतलं. ओके, वजा 10तनं 5 गेले, 5 राहिले, चला 1, इकडं 11तनं 7 गेले, 4 राहिले. ओके, सो येल गेट आणि हे 0, 4.5. तर किती आलं हे 4.5. सो लेंथ ऑफ ए बी. सो देअरफॉर लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू 4.5. ओके, ठीक आहे. असंच आपल्याला बाकीचं सुद्धा सोडवायचं आहे. दुसरा त्यामध्ये बघा काय दिलं आहे, इफ आर डॅश एस डॅश टी अँड लेंथ ऑफ एस टी इज इक्वल टू 3.7, लेंथ ऑफ आर एस इज इक्वल टू 2.5, then find लेंथ ऑफ आर टी विचारले आपल्याला. ओके, सो हे सुद्धा सॉल्व करूयात. बघा इथं ऑलरेडी त्यांनी बिटवीननेस दिलेला आहे, आर डॅश एस डॅश टी असं, आर नंतर एस नंतर टी. चला एस टी किती आहे 3.7, एस टी कुठे येत आहे 3.7, आर एस किती आहे 2.5 आहे 2.5. सो आर टी काढायचं आहे, सोपं आहे हे. यार लेंथ ऑफ आर टी इज इक्वल टू लेंथ ऑफ आर एस प्लस लेंथ ऑफ एस टी. याला रिझन सुद्धा देऊ शकता तुम्ही, आर डॅश एस डॅश टी. बरं, आर टी काढायचं आहे, लेंथ ऑफ आर टी इज इक्वल टू आर एस आहे 2.5 प्लस एस टी आहे 3.7. बेरीज करा, 2.5 प्लस 3.7, 7 आणि 5 12, 2 चला 1, 3 आणि 2 5 आणि 1 6, 6.2. सो किती आलं हे 6.2 युनिट्स. इथे युनिट्स लिहायला विसरू नका. ओके, सो लेंथ ऑफ आर टी इज इक्वल टू 6.2 युनिट्स. ओके, चला नेक्स्ट काय बघा, थर्ड, यातलं थर्ड. इफ एक्स डॅश वाय डॅश झेड अँड लेंथ ऑफ एक्स झेड इज इक्वल टू 3√7, लेंथ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू √7 अँड लेंथ ऑफ वाय झेड फाइंड आउट करायचं आहे. ओके, करूयात. पहिला क्वेश्चन व्यवस्थित बघा पुन्हा एकदा. एक्स डॅश वाय डॅश झेड, एक्स झेड आहे 3√7, वाय एक्स वाय आहे √7 आणि हे आहे काढायचं. सो पहिला एक लाईन काढूयात, सेगमेंट काढू. एक्स डॅश वाय डॅश झेड, लेंथ ऑफ एक्स झेड म्हणजे हे एवढं, हे किती आहे 3√7. त्यानंतर एक्स वाय आहे √7 आणि वाय झेड मिळवायचं आहे. ओके, मिळवायत. देअरफॉर हिअर लेंथ ऑफ एक्स झेड इज इक्वल टू लेंथ ऑफ एक्स वाय प्लस लेंथ ऑफ वाय झेड. ओके, सो एक्स झेड आहे 3√7 इज इक्वल टू एक्स वाय किती आहे √7 प्लस वाय झेड माहीत नाही, लेंथ ऑफ वाय झेड तसंच. सो इकडं काय होईल, हे 3√7 मायनस √7 इज इक्वल टू लेंथ ऑफ वाय झेड. बघा 3√7 मधून 1√7 वजा केला, 3 याचं बघा वाचताना कसं वाचायचं, 3√7 मायनस 1√7, किंवा हे ॲक्च्युली ह्याची वजाबाकी करताना हे √7 तसंच ठेवायचं, कॉमन काढायचं. बघा इथं आणखी कॉमन काढून पण करू शकतो. √7 कॉमन येणार, याच्यातनं आतमध्ये राहणार 3 मायनस इथं राहणार 1 इज इक्वल टू लेंथ ऑफ. एवढं करण्यापेक्षा सोपं आहे, 3√7 वजा 1√7 किती राहिले 2√7, 3√7 मधून 1√7 गेले, सो राहिले 2√7. 3 तुमच्याकडे पेरू आहेत, त्यातनं 2 पेरू मी उचलले तर राहिला किती 1 पेरू. तसंच 3√7 मधून 1√7 वजा केलं की 2√7 राहिले. सो लेंथ ऑफ वाय झेड आले 2√7. देअरफॉर लेंथ ऑफ वाय झेड इज इक्वल टू 2√7. समजलं युनिट्स. ठीक, आता नेक्स्ट आहे लास्ट क्वेश्चन आहे, तो एक घेऊयात मग थांबूयात. विच फिगर इज फॉर्म बाय 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. क्वेश्चन 7. विच फिगर इज फॉर्म बाय
3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. ओके, तर इथं 3 कोणतेही नॉन कोलिनियर पॉईंट्स घेतले मी. सपोज इथे एक घेतला, इथे एक घेतला. नॉन कोलिनियर याचा अर्थ एका रेषेवर नसणारे, नैक रेषीय. नॉन कोलिनियर म्हणजे एका रेषेवर घ्यायचे नाहीत, कुठेही घ्यायचे रँडमली. असे 3 पॉईंट घेतले, ए बी सी. आता हे 3 पॉईंट मी जॉईन केले, पट्टी घेतो. हे पॉईंट काय घेतले बघा, जॉईन केले. तर मला कोणती आकृती मिळते इथं, विच फिगर इज फ्रॉम ट्रायंगल. ओके, सो कुठली आकृती मिळते तुम्हाला, ट्रायंगल. ट्रायंगल इज फॉर्म्ड बाय 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. नॉन कोलिनियर पॉइंट्स याचा अर्थ नैक रेषा. 3 असे वेगवेगळ्या याला असणारे, एकाच रेषेवर नसणारे बिंदूंपासून तुम्हाला त्रिकोण मिळतो. ओके, तर असा हा आपला प्रॅक्टिस सेट होता. आय होप तुम्हाला समजला असेल. नसेल समजला तर मला तुम्ही कधीही एनी टाईम विचारू शकता, कमेंट बॉक्समध्ये तिथं लिहू शकता, किंवा आपल्या ग्रुपमध्ये वगैरे विचारू शकता, किंवा इथं विचारू शकता, कुठे विचारू शकता. तर हे व्यवस्थित लिहून घ्या बाळांनो, समजून घ्या. नसेल समजलं तर परत एकदा रिपीट बघा, नाही तर डाऊट्स तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, तर हे पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या. असा हा आपला फर्स्ट प्रॅक्टिस सेट इथं संपत आहे. नेक्स्ट प्रॅक्टिस सेट आपल्या नेक्स्ट लेक्चरला भेटत. ओके, तर तास सर्वांना धन्यवाद.